गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातलं हे सिरपूर गाव. हे गाव वसलाय महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर. या गावातूनच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जातो. त्यामुळे परराज्यातील वाहनांच्या तपासणीसाठी इथं परिवहन विभागानं तपासणी नाका उभारलाय. वाहनांनुसार इथं शुल्क आकारणी केली जाते. तसंच अतिरिक्त भार असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. हा राष्ट्रीय महामार्ग इतर वाहनांसाठी सोयीस्कर असल्यानं मोठमोठी वाहनं या मार्गाचा वापर करतात. मात्र दंड तसाच शुल्क आकारणी टाळण्यासाठी हे वाहन चालक ककोंडी गावातील रस्त्याचा वापर करू लागलेत. या अवैध वाहतुकीमुळे गावात अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्त्यावरून अहोरात्र अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. शिवाय अपघातांचं प्रमाणही वाढलंय. एकदा नाही अनेकदा आम्ही MLA कडे ॲप्लिकेशन दिलो. पोलीस स्टेशनलाही आपण सांगितलं की बाबा हा असं ओव्हरलोडची, कारण आमचे मुलं बाळं शाळेचे त्यांना त्रास होत आहे, आम्हाला पण त्रास होत आहे. यार तुम्ही बघून राहिले की ट्रका फसून राहिले इकडे तिकडे. मोठे मोठे ट्रका जातात वजनी, आणि इकडे तिकडे जाण्या येण्याला दिक्कत होते. लेकराबाळांना दिक्कत होते. रोडही खराब होत आहे. आपल्याला लेकरांना शाळेत जायला, आपल्याला कुठे वावरा शेताला जायला त्रास होते. आता तर भर पावसाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात ही अवैध वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे रस्त्याची पार चाळण झाली आहे. इतकंच नाही तर गावाला तालुक्याशी जोडणारा एक मात्र पूलही मोडकळीला आलाय. शिवाय गावात येणारा रस्ता देखील अरुंद असल्यामुळे ट्रक रस्त्यावर फसल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जड वाहने म्हणजे खूपच जाळून राहिले आणि ओव्हरलोडिंग असल्यामुळे या रोडाचे म्हणजे पूर्ण दूरदर्शा पूर्ण झालेली आहे. जिकडे तिकडे खड्डे झालेले आहेत, फसलेले ट्रक आहेत. आणि त्यानंतर आमचे शाळेचे मुलं वगैरे तिथून ये जा करू नाही शकत, कारण का साईडला आपलं भरण वगैरे नाही, काही नाही, पूर्ण खच्चे झालेले आहेत. त्या कारणाने आम्हाला खूप त्रास होत असते. इथल्या अन्य प्रशासनाचे जे अधिकारी आहे किंवा इतर जे प्रशासक जे लोक आहेत त्यांच्याचे हात मिळवणी करून इथले जे ट्रक मालक आहेत ते इथून ओव्हरलोड करत आहे. आणि ह्याला जवळपास आज 1 वर्ष होत आहे आणि त्याचे दुष्परिणाम बरेच झालेले आहे. याच्या आधी 4-5 लोकांचा मृत्यूसुद्धा ह्या रोडला झालेला आहे. अवैध वाहतुकीमुळे त्रस्त झालेल्या या गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली. झी हेल्पलाईननं गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत तातडीनं ककोंडी गाव गाठलं. गावात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात अनेक ठिकाणी फसलेले अवजड वाहनं तसंच वाहनांच्या रांगा झी हेल्पलाईनच्या टीमच्या निदर्शनास आल्या. त्यावरून या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वाहतुकीचा अंदाज आला. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य होतं. गावाचा पूल कधी तुटेल याचा नेम नव्हता. त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाचं कार्यालय गाठलं. येथील अधिकारी विजय चव्हाण यांची भेट घेतली. ककोंडी गावातून अवैध वाहतूक होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र अपुरे कर्मचारी असल्यानं या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवणं कठीण जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 15 दिवसातच या ठिकाणी हेडबार लावण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटिफिकेशन पाठवलंय. त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी ह्या रस्त्यावर हेडबार लावा, जेणेकरून ही वाहतूक पूर्णपणे बंद होईल. त्यामुळे जे काही अपघात होतात ते पूर्णपणे थांबतील, इल्लीगल वाहतूक पूर्णपणे थांबतील आणि शासनाचा जो काही कर आणि महसूल हा मोठ्या प्रमाणात डुबवला जातो तो सुद्धा यामधून आम्हाला रिकवर करता येईल. आता लवकरच ककोंडी गावातून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या अवैध वाहतुकीला आळा बसणार आहे. शिवाय ही अवैध वाहतूक थांबणार असल्यामुळे आता शासनाचा महसूल सुद्धा बुडणार नाही. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.